तुकडे करून आता ते घरात ठेवायला लागेल. बाहेर होते ना आता. काय पण म्हणजे कोयता असू दे, कुऱ्हाड असू दे घ्यायचे. ह्याच कारणामुळे आमच्या इथे गावी ना कोणी यायला माग ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळची वेळ आहे, वाजले 5:30. आज सकाळी खूप लवकर आहे ना, मी बाहेर आले आणि बसले. अशी तर रोज सकाळी लवकरच उठते, पण बाहेर काय येऊन बसत नाही. आज केसांना की नाही तेल लावायचं होतं, रात्री लावायचं होतं पण विसरून गेली. त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठल्यावरती तेल लावलं आणि मग घरातला की नाही कामाला की नाही सुरुवात केली आहे. आता मी एकटी नव्हती, शेरूसुद्धा होता माझ्यासोबत. आला तर बाहेर पुढे शांत बस. तुला मला बघितल्यावर तुला लई नखरे चालत ना शेरू. संपूर्ण घड पिकलाय ना. आता हे कटिंग करून ह्या परातीत भरायची आणि किचनमध्ये ठेवून द्यायची. पिकतील मग पूर्णपणे. हा खराब झालाय का एक वाला आहे तो? हां, काळा पडलाय, वेगळा पडलेला ना. हां, नाही दबलेले वाटतं तळाशी. किती मस्त केळी हां, जास्त पिकलाय ना तो. तोडून ठेवलं बरं असतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आता मी चाललेले आहे बागेमध्ये. मी बघा झाडू घेतले. भरपूर कचरा आपल्या बागेमध्ये की नाही जमा झालेला आहे. म्हटलं असं काय पण करू तर झाडून घेते. त्याच्यामुळे जरा लवकरच उठले आज असं. आणि काय नाही, आपल्या घरातलंच रुटीन करायचं. कुणाला जेव्हा आता केळी कापतायत ते आता उचलून ठेवणार. इथे बाकी आहे झाडू काढायची. हां, म्हणजे इथे घरामध्ये झालं आहे करून. सगळ्यांनी मिळून केलं का पटापट होतं ना. आता कुणाला हॉल क्लीन करतोय, कुणालचे बाबा मी, म्हणजे आम्ही तिघंजणं मिळून पण घर पूर्ण झाडतो. मी एकटी झाडते असं नाही नाही तर सगळ्यांना वाटेल की मी एकटीच करते. आम्ही तिघं पण करतो, त्याच्यामुळे काम डिवाईड होतं, पटापट होतं. मग असं आहे. आता ही केळी आहेत ना पिकलेली, कुणाला आवाज करू नको जरा. केळी पिकलेली आहेत ना, ती बघूया. कोणाकोणाला सांगितलेत, काय काय जण घेणार आहेत विकत, त्यांना देऊन टाकायचे. 40 रुपये डझन. तुम्हाला कोणाला हवे असेल तर सांगा आम्हाला कमेंट करून. पण माहिती काय होतं, हे म्हणजे पोचेपर्यंत ती म्हणजे कच्ची केळी पाठवायची म्हटलं का थोडासा विचार करावा लागतो ना. आता कच्ची केळी आपण पाठवू शकतो. हां, मग कोणाला जर का हवे असतील ना तर आम्हाला असं सांगा तुम्ही की असे पाहिजे. म्हणजे आमचा असा विचार चालू आहे. आपल्याला माहिती पडतं कच्चे केळं किती वेळात पिकतं. हां, आता हा घड आपण कधी काढला? 8 दिवस झाले, 7-8 दिवस, 6 दिवस झाले. म्हणजे घड काढल्यानंतर नाही 4-5 दिवसात पिकतो. 4-5 दिवसात पिकतो. हां, तेच ना. पण तो घड व्यवस्थित तयार असेल तर. हां, तेच. तर आज मला किचनचं काम खूप आहे. मसाला वगैरे काढायचा आहे. आपल्याला कळायचं ना, आता कळतं. तुम्हाला बागेची अवस्था दाखवते. हे बघा किती कचरा पडला आहे. तरी पण काल इथे भरपूर पालापचरा होता, तो उचलून ना बाहेर टाकला. आणि ती माती बघा सगळी बाहेरची अशी, ती नेट पडली खाली. हां, ती सफेद नेट बघा खाली पडली. ती आता बांधावी लागेल ना, तर परत गुरं येतील ना, तोंड घालतील. आज बागेमध्ये फुलं बघा किती छान आलेत, पण आपल्याला काय देवपूजा नाही करायची, त्याच्यामुळे म्हटलं राहू दे. चाफ्याची फुलं फक्त काढून मी डब्यात ठेवणार आहे. आणि आता कालपासून ना ह्या छोट्या झाडांना खत पाणी करायला सुरुवात झालेली आहे. किती झाडं केली? हां, हे बघा 5-6 हे दिसतात ना. आणि अजून इकडची ही बाकी आहेत, अजून चालू आहे हळूहळू काम खत पाण्याचं. चला आता हा केर कचरा जरा झाडून घेते आणि झाडून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. त्या बारक्याला बांधून ठेव रे, त्याबरोबर जोडीला. कुठे वाघ्या आहे? कुठं? तिकडे त्याच्या समोरच फिरत बसतोय. कुठे? नाही, मला दिसलाच नाही. तो कुठे आहे? बाहेर गेला वाघ्या. पुढे तरी आहे म्हणून तो कुठतोय दिसत नाही बाहेरचा. ए वाघ्या, इकडे ये. मगाशी त्याचा आवाज आला भुकायचा.
बाहेरचा कुदायला म्हणजे समजा तर तू वाघ्या इथे आहे. नाही इथे नाही वाघ्या. त्या पाठच्या साईडला असेल, त्याला दिसत असेल डोळ्याने. काम करतो आणि त्यावेळेला राहील ना माझ्या झाडाचं राहून कधी आठवडी जातील माहीत पण नाही पडणार. सगळा पालापाचोळा टाकला झाडांच्या बुंद्याशी. उन्हाचा तडाखा वाढलाय सध्या. चला, आणि एक वस्तू मला सापडली, दाखवते तुम्हाला. काय शेरखान? आज शेरखान सकाळी सकाळी गेले होते काळोखातनंच बाहेर. ओ शेरखान. आणि ते बघा वाघ्या शेठ दोघं पण बाहेर जाऊन आले तर कशा आळस काढतात बघा. काय मग काय थोड्या वेळाने सोडायचं परत. निनी येते, गाई येते, गाई येते. चला, वाघ्या शेरूचं पण दर्शन झालं. आता आता काय को काय हल्ली आमची शेपटी. चला बाबा आपलं काम करूया. तुम्हाला मी दाखवते. ही बघा ही वस्तू, हा कटर. आज 8 दिवस झाले आम्ही शोधतोय. हां, किती कामं आमची ह्या एवढ्याशा वस्तू म्हणजे राहिली होती, खोळंबून राहिली होती. आणि फायनली हा कटर आज आम्हाला सापडलेला आहे. ऐकलं काय? कुणाला पण टाकलेला. हा बघ सापडला कटर. तिथे कचऱ्याच्या इथे ती वांग्याची रोपं आहेत ना आपली, तिथं कापायला थोडी काय. त्याशी तुझे ते घेतलेच ना फुलं हे करायला, तेव्हा पडलेला गवताच्या खाली होता. कुणाला जेव्हा म्हणजे सवय वस्तू घेणार तिथे टाकणार. बोला काय पण, म्हणजे कोयता असू दे, कुऱ्हाड असू दे, घ्यायची आणि तिथे फेकून द्यायची. असे 2 कोयते आपले ना गेलेले आहेत, हरवलेले आहेत. आता बोल. किती दिवस मी हा शोधते अगदी हैराण झालं. का रोज आहे ना हे कटिंग करायला लागतो हा कटर. गुलाबाच्या फांद्या, लहान लहान रोपं, कामाची वस्तू आहे ना. आज काय सकाळी सकाळी लाकडं तोडायला. तेच तर बोलते मी. हे सगळं लाकडं जाग्यावर गेलं ना, जरा इथे झाडून बिडून पण निघेल ना. हा आहेत ना, ते झाडाला लवकर जेवढं का बेचका आहे तो. हा का तोडला बेचका? वाकडा नव्हता ना खाली. अरे कधी ह्याच्या लावून उभा करताय झाड पडत असेल. अच्छा हां, मोठे लेचके पण ठेवले ते काय. हा काय झाडाला किती लागतं. बेचके ठेवा कुठं, केळीलाच लावायला आपल्याला लागतं, बाकी नाही कशाला. केल्यानंच लावायचं पुढे दे काय. हा बॅचकाच आहे. इथेला ह्याला लावून ठेव काजूला. फांदे कुठले खाली असेल ना काजूलाच लावून ठेव लटकवून. ह्याला लावायला लागतील बघ. कशाला? हां, मोठे मोठे तोडू नको, थोडं वजनदार आहे. चला बाबा झालं बाबा झाडून. मी जर का विचार केला ना तर हा पूर्ण परसवाने झाडून काढीन. थोडा थोडा करून. आंब्याचं एक झाड तर तण काढायचं बाकी आहे. सगळे आंब्याचे झाड आहेत ना तर तण काढून झालं आहे. फक्त बघा हा झाड बाकी आहे आपला करायचा. काल कुणालने केलेलं आहे. किती काम करणार तितकं कमी. हा बघा हा झाड बाकी आहे. घरातलं काम आज वाटप काढायचं आहे. वाटप संपलं आहे घरातलं. 2 दिवस झाले. डोक्यात विचार चालू आहेत करायचं. बघते आता पटकन आधी तयारी करून घेते आणि पटाट करून घेते. आणि त्याच्यानंतर काय घरातलं कपडे, भांडी, लादी, हे सगळं आपली नेहमीची कामं. बागेतलं एकदा झालं ना की मग काय वाटत नाही आपल्याला. मग असं वाटतं की भरपूर काम असं केलेलं आहे. भरपूर अजून कामं बाकी आहे तो बागेतली. सध्या आता खत पाणी घेतलं ना बारक्या झाडांना करायला. अजून किती रोपं बाकी आहेत? हां, रोपांची वाढ जरा खुंटल्या की वाटते ना. आणि आता पाणी बिणी म्हणजे घालतो पाणी, पण खत पाणी पण द्यायला पाहिजे. नारळ आपण लावलेले ते छान प्रकारे झालेत ना, जगलेत ना. असे वाटतात तरतरीत तर आहेत अजूनपर्यंत तरी. पाणी बिणी घालायचं चालू आहे. सगळ्यांनी आपल्याला विहिरीचं विचारलं होतं, ऐकलं का? विहिरीचं दाखवा म्हणून. हां, आमचं जरा तुम्हाला बॅड न्यूज सांगते.
विहिरीला पाणीच नाही लागलं हो आणि काम आता बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे तर तुमच्याशी बोलते मी आता. वाईट बातमी. कातळ एवढा मोठा कातळ लागला ना, तो किती फुटत नाही आहे, असं सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे शेवटी कंटाळून काम बंद करून टाकलं. किती फूट खणले? 42 फूट बघा खणली विहीर. आणि आत्ता काल आहे ना, दुसरी माणसं आले होते अजून चेक करणारे. ते मशिनरीने बघा चेक करतात ना, काल आले होते आणि जाऊन त्यांनी पुन्हा तिकडे चेक केलं. पहिला जे आले त्यांनी सांगितलं पाणी लागेल म्हणून ना, आणि पाणी कसं जेव्हा खणायला घेतलं ना, थोडं पाणी लागलं, पण कातळ जो लागला ना, आणि त्या कातळामुळे ना सगळी आमच्या आशाच मावळली. त्याच्यामुळे सगळेजण सध्या आम्ही नाराज आहोत. पण आता माहिती काय विचार केला आहे, बोरिंग पाण्याचा विचार केलेला आहे. आणि बोरिंगचं पाणी काल चेक करून घेतलेलं आहे. म्हणजे ते मशिनरी घेऊन आले होते ना, नारळाने पण चेक केलेलं आहे, आणि ते कुठलं तरी तारी बघा असतात त्यांनी पण चेक केलं आहे, आणि मशीननी पण चेक केलेलं आहे. आणि बोरिंगला एका ठिकाणी पाणी दाखवलेलं आहे. तर ते काम आता 2-3 दिवसामध्ये चालू करणार. म्हणजे काही पण करून पाण्याची सोय आपल्याला करायचीच आहे घरोघरी, असं सगळं म्हणजे आमच्या वाडीतल्या लोकांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे. सगळेजण आता एकजूट झालेले आहेत. त्याच्यामुळे जोरशोरमध्ये सगळेजण आता अशा एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. पण आम्हाला असं वाटलं होतं की विहिरीला भरपूर पाणी लागेल. कुठंतरी असं मन थोडंसं आमचं नाराज झालं. काय करायचं, आमच्याकडे ना पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला मी आठवण सांगते. माझं लग्न झालं ना, त्यावेळेस बघा आपण पाया पडायला येतो. ये ना जरा कुणालच्या करा पाया पडायला आलो देवाच्या. आणि हंडा घेऊन मी म्हणजे खाली उतरून आम्ही ना राहतो डोंगरावरती. पहिली गोष्ट तर डोंगरावरती आमची घरं आहेत, आणि खालच्या साईडला सगळं आहे असं. आणि डोंगर उतरून खालनं आम्हाला झरीचं पाणी, देवाचं पाणी म्हणतात आमच्या इथे. मे महिन्यामध्ये आम्ही आलेलो पाया पडायला. पूर्वजांचं बघा ते असतं ना देवाचं पाणी, तसं होतं. आणि एवढं लांबून मग ना मी हंडे घेऊन जायचे, आणि हालत खराब. आणि ह्याच कारणामुळे आमच्या इथे गावी ना कोणी यायला मागत नाही. म्हणजे बायका ज्या आहेत ना कंटाळतात खूप अक्षरशः, म्हणजे इतकी हालत खराब पाण्यासाठी खूप. हां, म्हणजे कोणी आलं ना तरी पण जास्त दिवस राहायला मागत नाही ह्या पाण्यामुळेच. कारण पाण्याचे खूप असे हाल आहेत. आणि पूर्ण दिवस ते पाणी, त्यातच ते कपडे धुवायचे, पाणी धुवायचे, मग त्यातच सगळं जातं. त्याच्यामुळे मग गावी सगळ्यांना हौस आहे, नाही असं नाही, पण ह्या पाण्यामुळे ना राहायचं म्हटलं खूप कंटाळा येतो. असं सगळं आहे ते. कुठेतरी आम्हाला असं वाटलं होतं की सोय होईल, पण ती आशा पण मावळली. आत्ता आपल्याकडे जे पाणी आहे त्याला टँकरचं चालू आहे पाणी. आणि दुसरं पाणी बघा तुम्हाला आम्ही दाखवते ना, आम्ही पाईप वगैरे लावलेले, ते सगळं आपलं डॅमचं पाणी आहे. म्हणजे झरे विहिरीसारखा आहे ना खड्डा पाडलेला आहे. आणि ह्या गोष्टी ना मी तुम्हाला आधी शेअर केलेल्या आहेत. पण ते पाणी आता काय होणार आहे, ते जाणार आहे डॅममध्ये. यावर्षी काय पण करून आमच्याकडे डॅमचं काम आहे ना पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे डॅममध्ये सगळं ते जाणार आहे. त्याच्यामुळे तिथे काहीच उपयोग नाही आहे. ते खूप चांगलं पाणी आहे ते. म्हणजे ती जी आमची विहीर आहे ना, म्हणजे खड्डा पाडल्या, विहीरच आहे बांधलेली नाही ना, कच्चे आहे. ती कच्चा असा खड्डा पाडून झरे बिरे लागलेले आहेत. पण ती विहीर पण आता आमची ना डॅममध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे तिथे काही करून काय उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे सगळे प्रयत्न चालू आहेत सगळ्यांचे करायचं. आता सगळ्यांनी मनावरती घेतलेलं आहे. पण विहिरीचं काम सध्या बंद. आता बघूया आता पुढे काय चालले, काय म्हणजे कोणाकोणाशी बोलून सगळं चाललेत प्रयत्न करायचे. ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्याशी मी शेअर करीन. पण ही एक गोष्ट झाली आहे काल. मला असं खूप असा आनंद होत होता की चला आता विहिरीचं काम आहे. मी स्वप्न बघितलेलं ना, आता घरोघरी आम्हाला पाणी येणार हे ते सगळं. पण ते सगळी स्वप्न आमची आता बघूया. ते बोरिंगवाले येतील ना खोदायला, 2-3 दिवसांनी येणार आहेत ना बोरिंगवाले. 2-4 दिवसानंतर येणार आहेत ते. मी पाणी दाखवलं तिकडे आता करायचं आहे. बघू आता कसं काय होतं, ते सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करीन. जो बागाई कर, चल चल जेवायला देते, चल. शेरू आला बाहेर गेला बघा सोडल्यावरती लगेच. जाम लबाड आहेत ते. चला बाबा, चूल आमची भिजली. थोडंसं जरा गप्पा मारत होती कुणालच्या बाबांसोबत. नंतरला मग एकदा कामामध्ये राहिले ना का टाईम नाही मिळत मग. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस काम करता करता होईल तिथे गप्पा मारायच्या, आपलं काम पण होतं. चूल परत पेटवायला लागेल. हा बघ शेट आला धावत. हां
येडा आहे जरा येडा. माझा आवाज ऐकून तसा धावत आला जोरात. कुणालच्या बाबांनी खत पाणी करायला घेतलं आहे, म्हणजे छोटी छोटी रोपं जी राहिलेली आहेत ना ती. हे बघा, हे पण बाकी आहे. तो बघा शेरू कसा बसला आहे. त्यांचं जेवण काढलं आहे ना, आणि चिकनचं सूप आहे आणि भात आहे. गरम आहे जाम, त्याच्यामुळे जरा गार करत ठेवलं आहे मी. आता कुणाला येईल आणि तो मिक्स करून देईल. आता तो अजिबात तिकडनं हलणार नाही. बाहेर होता, तिकडे खेळत होता, त्याला वास गेला तसा येऊन बसलेला आहे. पण त्याला एवढं पण माहिती आहे की ते गरम आहे, त्याच्यामुळे जास्त जवळ का त्याच्या जाणार नाही तो. शेरू हाव आहे ना, हाव आहे ना, गरम आहे बेटा, हाव आहे, जाऊ नको हां, अजिबात जवळ नाही जायचं. त्यांना बरोबर समजतं गरम आहे हाव आहे असं बोलल्यावरती. चला तुम्हाला आता मी दाखवते भाजी जी काल आपल्या बागेतनं काढलेली आहे. हे बघा पालक. इतका का पालक आहे ना, मी काढला काल आपल्या बागेतनं आणि पूर्ण असं तयार झाला होता, त्याच्यामुळे काढून मग फ्रीजमध्ये ठेवला. आता हा जरा साफ करून घेते. हे बघा घाईघाईमध्ये काढला होता ना, आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी केलेला आहे, तुम्हाला जर का बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही. आता ह्या पालकचंच काहीतरी करायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये. अगोदर ना साफ करून घेते धुवून वगैरे. तर जवळजवळ 3 जोडी पालक निघालेला आहे बागेतून आपल्या, आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी रेडी केलेला आहे. तुम्हाला तो लवकरच बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती, म्हणजे आजच अपलोड होईल तो 10 वाजता. तर इथे आता डाळ आहे ना, ती मी कुकरला लावून घेते. म्हणजे डाळ भाताचा कुकर, तूर डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ आणि मसूर डाळ अशा 4 डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत. धुवून वगैरे कुकर लावून घेतल्या आणि 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर शॉर्टकटमध्ये आज जेवण करायचा मी विचार केला. बागेमध्ये भरपूर आज काम केलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं जरा उशीरच झाला होता, म्हणजे नाश्ता वगैरे सगळं करेपर्यंत, आणि दुपारच्या जेवणाला थोडंसं लेट झालं होतं. तर म्हटलं चला आज डाळ पालक बनवूया, म्हणजे भाजी वेगळी अशी बनवायची गरज नाही भासणार आणि चवीला पण छान वाटतं. तर इथे आता कुकर थंड झाला आणि त्याच्यानंतर आता फोडणी करायला मी सुरुवात केली आहे. भांड्यामध्ये तेल घातलं आहे, त्यात कांदा, भरपूर असा लसूण, राई, जिरं, कढीपत्ता. लसूणच चांगला असा लाल करून घ्यायचा, म्हणजे फोडणी जी बसते ना लसणीची छान चवीला येते. त्याच्यानंतर टोमॅटो घातले आणि सगळे मसाले, तिखट मसाला, गरम मसाला आणि हळद घातलेली आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर पावभाजीचा मसाला आणि तो थोडासा ॲड करायचा ह्याच्यामध्ये. चव आहे ना ह्या डाळीची एकदम मस्त होते. तर इथे आता मी धुतलेला जो आणि चिरलेला जो पालक आहे ना, तो घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि एक जरा वाफ येऊ दिली झाकण ठेवून, आणि त्याच्यानंतर शिजलेली जी डाळ आहे ना ती फोडणी करून घेतलेली आहे. रंग बघा किती छान असा आलेला आहे. साईडने तेलसुद्धा बघा छान सुटलं होतं. हे आपण पालक बघा फोडणीला होतं ना त्याला. आणि त्याच्यानंतर फोडणी घालून झाल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आणि काय बरं कोथिंबीर घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि चांगलं जरा घोटून घ्यायचं. रवीने घोटलं तरी पण चालून जातं, म्हणजे डाळ कशी चांगलीशी मिक्स होऊन जाते. सगळे बघा मसाले घालून झाले आणि त्याच्यानंतर आता आपल्याला चांगलीशी उकळी येऊन द्यायचे. आता हा जो पालक आहे ना सगळा काही मी वापरलेला नाही आहे. मी जवळजवळ बोलले 3 जोडी पालक होता, थोडासा पालक मी ठेवला होता. म्हटलं भाजी पण थोडीशी करूया. आपला भुंकतोय, त्या माणसांचा आवाज येतोय ना. मस्त आपलं दाल पालक तयार झालेला आहे छानपैकी घट्ट. आणि थोडासा पालक राहिला होता तर त्याची भाजी केली माझ्यासाठी. झालं जेवण. झाडांना पाणी घालायचं चाललंय, भाजीपाला, वेली ह्यांना. संध्याकाळचं कोवळं ऊन लागतंय मस्त आणि छान असा वारा पण सुटलाय आणि शेरू पण आपला बॅकग्राऊंडला भुकतोय, कारण बाहेर बाहेर माणसांची वर्दळ आहे, त्यांचा आवाज येतो ना, त्याच्यामुळे शेरू भुंकतोय. हवं ना काहीतरी. आणि ह्या पारोशी बघा लाईनीत ठेवल्यात ना, सुकायला ठेवल्यात. तर जरा म्हटलं ऊन लागू दे, मग छान प्रकारे टिकतात. मग असं झालं का बाकी अजून? केस धुतली सुकली माझी. हां केस पाणी घालायचं काम चाललंय ना आमचं. कुणाला जेव्हा म्हटलं मी मदत करू काय, तर ते नको म्हणतात. आणि आत्ता मी खुर्चीवरती बसलेली आहे. आत्ता आम्ही ते काय केलं, आम्ही एक खुर्ची नाही ते मागच्या पडवीमध्ये आणून ठेवले. म्हटलं इथे समोर आपल्याला आपल्या बागेमध्ये बसायचं असेल तर आरामात संध्याकाळच्या वेळेस बसायला होतं आणि छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस इथे बसायला ह्या पडवीमध्ये. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला की जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.